मानवजातीच्या इतिहासात काही माणसं देव म्हणून पूजली गेली, काही राजे म्हणून स्मरणात राहिली, काही विचारवंत म्हणून ओळखली गेली. पण एक माणूस असा झाला ज्याने स्वतःला देव मानायला नकार दिला, पण देवाबद्दल प्रश्न विचारले आणि माणसाला स्वतःच्या दुःखाकडे पाहायला शिकवलं. हा माणूस कोणतीही नवी श्रद्धा देण्यासाठी जन्माला आला नव्हता, तो दुःख समजून घेण्यासाठी जन्माला आला होता. हा माणूस म्हणजे गौतम बुद्ध. सिद्धार्थ गौतमचा जन्म राजवाड्यात झाला. ऐश्वर्य, सुरक्षा, सुख या सगळ्याच्या मध्यभागी. पण या सुखाच्या भिंती जशा उंच होत्या तसाच त्या आतून एक पोकळपणा निर्माण करत होत्या. त्याच्या वडिलांनी त्याला दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आजार, वार्धक्य, मृत्यू हे शब्दही त्याच्यापासून लपवले गेले. पण दुःख लपूनही नाहीसं होत नाही, ते फक्त उशिरा समोर येतं, तेच खरं. आणि जेव्हा येतं तेव्हा ते मात्र अधिक तीव्र असतं. एक दिवस सिद्धार्थने राजवाड्याबाहेर पाऊल टाकलं आणि जग त्याच्यासमोर उघडलं. वार्धक्य दिसलं, आजार दिसला, मृत्यू दिसला आणि त्याचबरोबर एक शांत संन्यासीही दिसला, जो या सगळ्याच्या मध्यातही अस्वस्थ नव्हता. या चार दृश्यांनी सिद्धार्थच्या आत काहीतरी तुटलं, कारण त्याला पहिल्यांदाच जाणवलं की आपण ज्या सुखात जगतो ते सगळं तात्पुरतं आहे. आणि जर सगळं तात्पुरतं आहे तर त्यावर आयुष्य उभारणं हीच चूक आहे. सिद्धार्थने राजवाडा सोडला. पत्नी, मूल, सत्ता सगळं मागे ठेवलं. हा त्याग भावनेतून नव्हता, तर तो प्रामाणिक प्रश्नातून जन्माला आला होता. जर दुःख सार्वत्रिक आहे तर त्याचं उत्तरही सार्वत्रिक असायलाच हवं. तो जंगलात गेला, तपश्चर्या केली, शरीराला छळलं, उपाशी राहिला, स्वतःला मोडण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच त्याला जाणवलं की शरीर छळून सत्य मिळत नाही. अतिसुख जितकं चुकीचं आहे तितकंच अतितपही चुकीचं आहे. इथे बुद्धाचा पहिला महान शोध घडतो. मध्यम मार्ग. ना भोग ना छळ, ना आसक्ती ना पलायन. हा मार्ग साधा वाटतो पण तो अत्यंत कठीण आहे, कारण तो माणसाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. दोष बाहेर ढकलू देत नाही, देवावर टाकू देत नाही, कर्मकांडात लपू देत नाही. बोधगयेत एका वृक्षाखाली बसून सिद्धार्थने ठरवलं, मी उठणार नाही जोपर्यंत मला दुःखाचं मूळ कळत नाही. आणि इथे कोणताही चमत्कार घडला नाही, कोणताही देव प्रकट झाला नाही. घडलं ते फक्त एक खोल निरीक्षण. त्याने पाहिलं, दुःखाचं मूळ इच्छा आहे, आसक्ती आहे. गोष्टी कायम राहाव्यात ही अपेक्षा आहे. जे बदलणारं आहे त्याला स्थिर मानण्याची चूक आहे. इथूनच चार आर्य सत्यांचा जन्म होतो. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा अंत शक्य आहे आणि त्या अंताकडे जाणारा मार्ग देखील आहे. बुद्ध इथे कोणतीही श्रद्धा मागत नाही, तो फक्त अनुभव तपासायला सांगतो. एही पस्सिको म्हणजेच ये आणि पहा, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, स्वतः तपास. बुद्ध आत्म्याबद्दल बोलतो, पण पारंपरिक अर्थाने नाही. तो सांगतो, काहीतरी कायमस्वरूपी न बदलणारं म्हणजे आत्मा नाही. माणूस म्हणजे प्रक्रिया आहे, क्षणोक्षणी बदलणारी. शरीर, भावना, विचार, संस्कार, जाणीव हे सगळं एकत्र येतं आणि आपण त्याला मी म्हणतो. पण या मीला पकडता येत नाही, आणि ज्याला पकडता येत नाही त्याला चिकटून राहणं हाच दुःखाचा स्रोत आहे. बुद्ध देव नाकारत नाही, पण देवाची गरज नाकारतो. तो सांगतो, जर दुःखाचा अंत करायचा असेल तर जबाबदारी स्वतःकडे घ्या. कोणताही देव, कोणतंही कर्मकांड, कोणताही मध्यस्थ तुम्हाला मुक्त करू शकत नाही. अप्प दीपो भव म्हणजे स्वतःचा दीप व्हा. हा विचार धोकादायक आहे, कारण तो माणसाला स्वतंत्र करतो. नीतिशास्त्रात बुद्ध अत्यंत व्यवहार्य आहे. अहिंसा म्हणजे दुर्बलता नाही, ती एक जागरूकता आहे. करुणा म्हणजे दया नाही, ती समज आहे. क्रोधावर क्रोधाने उत्तर दिलं तर तो वाढतो, क्रोधाला समजून घेतला तर तो विरतो. बुद्ध नैतिकतेला आदेश बनवत नाही, तो तिला परिणामांशी जोडतो. जे करशील त्याचे परिणाम अनुभवशील, पण आतून. हळूहळू बुद्ध शिकवू लागतो. राजे, शेतकरी, स्त्रिया, चोर, वेश्याई हे सगळे त्याच्याकडे येतात. तो कुणालाही वगळत नाही, कारण दुःख कुणालाही वगळत नाही. त्याचा संघ तयार होतो, पण तो संस्था बनवण्यासाठी नाही, तर तो मार्ग जपण्यासाठी आहे. बुद्ध स्वतःला केंद्रस्थानी कधीच ठेवत नाही. तो म्हणतो, माझा आदर नको, माझा मार्ग तपासा. आणि या सगळ्यात बुद्ध एक गोष्ट सतत स्पष्ट करतो,
मी मुक्त झालो, पण तुम्हीही होऊ शकता, कारण मी माणूस आहे. हा दावा साधा वाटतो, पण तो इतिहासातील सर्वात क्रांतिकारी विधानांपैकी एक आहे. आता इथून पुढे बुद्धांचा विचार अधिक सूक्ष्म आणि अधिक खोलीवर आणि अधिक क्रांतिकारी होत जातो. कारण तो आता केवळ दुःखाचं निदान करत नाही, तर तो दुःख कसं जन्माला येतं याची संपूर्ण प्रक्रिया उलगडतो. बुद्ध इथे एखाद्या धर्मप्रवर्तकासारखे बोलत नाहीत, तर ते एखाद्या अंतर्गत शास्त्रज्ञासारखे निरीक्षण करतात. त्याचा प्रश्न सरळ आहे. जर दुःख कारणांनी निर्माण होत असेल, तर ती कारणं काढून टाकली तर दुःखही नाहीसं होऊ शकत नाही का? याच ठिकाणी प्रतित्य समुत्पादाचा विचार उभा राहतो. बुद्ध सांगतो, काहीही एकटं, स्वतंत्र, कायमस्वरूपी अस्तित्वात नसतंच. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. अज्ञानातून संस्कार जन्माला येतात, संस्कारांतून जाणीव, जाणीवेतून रूप, नावं, इंद्रिये, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान आणि भव, तसेच जन्म आणि शेवटी दुःख देखील. ही साखळी अंधारात घडत नाही, ती रोजच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी घडते. आपण एखादी भावना अनुभवतो, तिला माझी म्हणतो, तिला टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच तर दुःख सुरू होतं ना. बुद्ध इथे कोणताही दोष बाहेर ढकलत नाही. तो नशीब, देव, ग्रह, पूर्वज या कशालाही जबाबदार ठरवत नाही. तो सांगतो, तृष्णा आहे म्हणून दुःख आहे. आणि तृष्णा म्हणजे फक्त हाव नव्हे, ती आहे गोष्टी तशाच राहाव्यात ही अपेक्षा. जे बदलतं त्याला न बदलणाऱ्या चौकटीत बसवण्याचा हट्ट. बुद्धासाठी अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव नव्हे, अज्ञान म्हणजे बदल स्वीकारायला नकार. याच ठिकाणी अनात्मवादाचा विचार पूर्णपणे स्पष्ट होतो. बुद्ध सांगतो, ज्याला आपण मी म्हणतो तो कोणताही स्थिर घटक नाही, तो एक प्रवाह आहे. विचार येतात जातात, भावना येतात जातात, शरीर बदलतं, पण आपण एका कल्पनेला धरून बसतो की मी असाच आहे. आणि ही कल्पनाच दुःखाला जन्म देते. कारण जे बदलणारं आहे त्याला कायम मानणं ही मूळ चूक आहे. ध्यानाबद्दल बुद्ध अत्यंत व्यवहार्य आहे. ध्यान म्हणजे पलायन नाही, डोळे बंद करून बसणं नाही, जग नाकारणंही नाही. ध्यान म्हणजे जे घडतंय, जे जसं आहे त्याला तसंच पाहणं, न पसंत किंवा पसंत. श्वास येतो जातो, विचार येतात जातात, वेदना येतात होतात जातात. आपण त्यांना चिकटत नाही, लढत नाही, फक्त पाहतो. आणि या पाहण्यातूनच एक विलक्षण गोष्ट घडते. आसक्ती हळूहळू सैल होते. शून्यतेचा विचार इथे चुकीच्या अर्थाने घेतला जातो. बुद्धासाठी शून्यता म्हणजे काहीच नाही असं नाही. शून्यता म्हणजे स्वतंत्र, कायमस्वरूपी अस्तित्वाचा अभाव. गोष्टी आहेत पण त्या घट्ट पकडता येत नाहीत. आणि ही जाणीव भीती निर्माण करत नाही, उलट ती मोकळीक देते. कारण जर काहीही कायमस्वरूपी नाही तर पकडून ठेवायचं काही उरतच नाही ना. करुणेबद्दल बुद्धाचा विचार अत्यंत खोल आहे. करुणा म्हणजे दया नव्हे, वरून पाहणं नव्हे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाचं मूळ ओळखणं आणि तेच मूळ स्वतःमध्येही आहे ही जाणीव होणं. म्हणूनच बुद्ध कोणालाही शत्रू मानत नाही. जो माणूस क्रूर आहे तो अज्ञानी आहे आणि अज्ञानातून मुक्त होणे हेच त्याच्यासाठीही शक्य आहे असं बुद्ध म्हणतात. बुद्ध आणि वैदिक परंपरेचं नातं इथे स्पष्ट होतं. ते वेदांचा अपमान करत नाही, पण ते अधिकार मानायला नकार देतात. तो ज्ञात, जात, यज्ञ हे सगळं ब्राह्मण तत्व या सगळ्यांना प्रश्न विचारतात. ते सांगतात, माणूस जन्मामुळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कधीच होत नाही, तो कृती आणि जागरूकतेमुळे होतो. आणि हा विचार त्या काळात अत्यंत धोकादायक होता, कारण तो सामाजिक रचना हादरवणारा देखील होता. हळूहळू बुद्ध वृद्ध होतात. शरीर थकतं पण जागरूकता थकत नाही. शेवटच्या क्षणांपर्यंत ते शिष्यांना सांगतात की माझ्यावर तुम्ही अवलंबून राहू नका, धम्मावर अवलंबून राहा. जे काही निर्माण झालं आहे ते नष्ट होणार आहे हे विसरू नका. ही निराशा नाही, ही स्पष्टता आहे. कारण जे नष्ट होणार आहे त्याला धरून बसण्यात अर्थ नाही. महापरिनिर्वाणाच्या क्षणी बुद्ध काहीही अलौकिक सांगत नाहीत. ते शांत आहेत. तो निघून जातो जसं तो आला होता. कोणताही देवत्वाचा दावा नाही, कोणतीही अंतिम आज्ञा नाही,
फक्त एक मार्ग जो प्रत्येकाने स्वतः चालायचा आहे आणि म्हणूनच बुद्ध आजही जिवंत आहे. ते मंदिरात नव्हे, मूर्तीत नव्हे, तर त्या प्रत्येक क्षणी जेव्हा एखादा माणूस थांबतो, श्वासाकडे पाहतो आणि स्वतःच्या तृष्णेकडे प्रामाणिकपणे लक्ष देतो. बुद्ध आपल्याला आश्वासन देत नाही, तो आपल्याला साधनं देतो. दुःख काढून टाकण्यासाठीची नव्हे, तर दुःखाला समजून घेण्यासाठीची. आणि इथे शब्द थांबतात, पण जागरूकता ती मात्र सुरूच राहते. पुढे बुद्धाचा विचार आणखी खोल पातळीवर उतरतो. इथे तो केवळ तत्वज्ञान राहत नाही, तो मनाचं सूक्ष्म निरीक्षण बनतो. कारण बुद्धाला बाहेरचं जग बदलण्यात रस नव्हताच, त्याला आपल्या आतल्या प्रक्रियांना समजून घ्यायचं होतं. बाहेर घडणाऱ्या घटनांपेक्षा माणसाला अधिक जखमी करतात त्या घटनांच्या त्याच्या आतल्या प्रतिक्रिया. आणि हा बुद्धाचा मूळ शोध आहे. तो वेदनेच्या स्वरूपाकडे पाहतो. वेदना म्हणजे फक्त शारीरिक दुखणं नव्हे, ती सुखद, दुःखद आणि तटस्थ अशी 3 प्रकारची असते. आणि इथेच बुद्ध अतिशय धोकादायक विधान करतो. सुखद वेदना ही दुःखाचाच एक प्रकार आहे, कारण सुख टिकवायची इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेच्या भीतीतून अस्वस्थता जन्माला येते. सुख संपेल या कल्पनेनेच मन ताणत राहतं. त्यामुळे दुःख फक्त वेदनादायक अनुभवातून नाही, तर सुखाला धरून राहण्याच्या हट्टातूनही जन्माला येतं. बुद्ध मनाच्या यांत्रिकीकरणाकडे लक्ष वेधतो. एखादी वेदना आली की आपण तिला लगेच अर्थ लावतो की ही माझी आहे, मला हे नको, हे असंच राहायला हवं, तसंच राहायला हवं असं. या 3 टप्प्यांतच दुःख तयार होतं. वेदना स्वतः त्रास देत नाही, तिला चिकटलेली कथा त्रास देते. बुद्ध कथा थांबवायला शिकवतो, वेदना नाही. कारण वेदना थांबवणं आपल्या हातात नसतं, पण वेदनेवर उभारलेली कथा ती मात्र थांबवणं आपल्याच हातात असतं. इथे माइंडफुलनेस म्हणजे काय हे स्पष्ट होतं. माइंडफुलनेस म्हणजे भावना दाबून टाकणं नाही, ती सप्रेशन नाही, तर भावनाचं उंचावणं आहे. भावना दाबल्या तर त्या आत साठतात आणि अधिक तीव्र होतात. माइंडफुलनेस म्हणजे भावना येऊ देणं, पण तिला ओळख देणं नाही. राग आला आहे आणि मी रागीट आहे यांतला फरक बुद्धाला स्पष्ट दिसतो. पहिलं निरीक्षण आहे आणि दुसरं ओळख आहे. आणि ओळख तयार झाली की दुःख अधिक घट्ट होतं. कर्माबद्दल बुद्धाचा दृष्टिकोन इथे अत्यंत आधुनिक वाटतो. कर्म म्हणजे देवाने दिलेली शिक्षा किंवा बक्षीस नव्हे. कर्म म्हणजे मनाची सवय. जे विचार पुन्हा पुन्हा करतो तेच विचार आपण बनतो. जे निर्णय वारंवार घेतो तेच निर्णय आपल्या भविष्यात सुलभ होतात. कर्म म्हणजे साखळी नाही, कर्म म्हणजे सवयीची दिशा आहे आणि सवय बदलता येते. हा बुद्धाचा मूलभूत आशावाद आहे. निर्वाणाबद्दल इथे एक मोठा गैरसमज तुटतो. निर्वाण म्हणजे शून्यात विलीन होणं नाही. निर्वाण म्हणजे संवेदना नष्ट होणं देखील नाही. निर्वाण म्हणजे भावनांचा कुठलाही अंत नाही. निर्वाण म्हणजे आसक्तीचा अंत. गोष्टी आहेत, भावना आहेत, वेदना आहेत, पण त्यांना पकडून ठेवणारा मी मात्र सैल होतो. म्हणूनच निर्वाण उदास नाही, ते हलकं आहे. ते पलायन नाही, ती स्पष्टता आहे. बुद्ध इथे आधुनिक सुखवादावरही टीका करतो. थेट नाही, पण परिणामांमधून. तो दाखवतो की उपभोग जितका वाढतो तितकी साधनांची क्षमता कमी होते आणि समाधान कमी होते. मन उत्तेजनांचा गुलाम बनतं. शांतता कंटाळवाणी वाटू लागते आणि मग माणूस सतत काहीतरी नवीन शोधत राहतो आणि शेवटी थकून जातो. बुद्ध याला नकार देत नाहीत, ते फक्त विचारतात, हे तुम्हाला खरंच मुक्त करतंय का? आधुनिक चिंता, अँझायटी, आयडेंटिटी क्रायसिस या सगळ्यांच्या मुळाशी बुद्ध एकच गोष्ट पाहतो, स्थिर ओळखीचा हट्ट. मी असा आहे आणि माझं आयुष्य असंच असायला हवं, लोकांनी मला असंच पाहायला हवं, या अपेक्षा बदलत्या वास्तवाशी भिडतात आणि तिथेच खरा ताण तयार होतो. बुद्ध ओळख नाकारायला सांगत नाहीत, तर ते ओळखीला हलकं धरायला सांगतात. कारण ओळख जड झाली की दुःख वाढणारच. बुद्धांवर झालेल्या टीका इथे महत्त्वाच्या ठरतात. काही जण म्हणतात बुद्ध पलायनवादी आहे, पण बुद्ध वास्तवापासून पळत नाही, तो वास्तवाला अधिक थेट पाहतो. काही जण म्हणतात बुद्ध नास्तिक आहे, पण बुद्ध देव नाकारतही नाही, तो देवावर अवलंबून राहण्याची सवय नाकारतो. काही जण म्हणतात बुद्ध जीवन नकारात्मक आहे, पण बुद्ध जीवन नाकारत नाही,
तो अज्ञानातून जगणं नाकारतो. आता बुद्धाचा सूर अधिक शांत पण अधिक ठाम होत जातो. तो सांगतो, मी तुम्हाला मुक्त करू शकत नाही, मी फक्त मार्ग दाखवू शकतो. चालणं तुमचं आहे. हा मार्ग सोपा नाही, कारण तो बाहेर नाही, आत आहे. बाहेरचे नियम पाळणं सोपं असतं, आतल्या सवयी पाहणं कठीण असतं. पण बुद्धासाठी खरी क्रांती इथेच घडते. आणि या अतिशय खोल प्रवासाच्या शेवटी बुद्ध कोणताही नवा विश्वास देत नाही, तो एक प्रयोग देतो, मनाचा. पहा, तपासा, चिकटू नका, लढू नका, आणि हळूहळू लक्षात येईल की दुःख बाहेरून नाही, आतून येतंय. आणि जे आतून येतंय ते आतूनच विरूही शकतं. इथे हा प्रवाह थांबत नाही, तो अधिक सूक्ष्म होतो, अधिक शांत होतो आणि पुढे जातो. आता बुद्धाचा प्रवाह अशा टप्प्यावर येतो जिथे शब्द कमी पडू लागतात आणि सूक्ष्म जाणीव अधिक महत्त्वाची ठरते. कारण इथे प्रश्न असा उरत नाही की दुःख का आहे, तर प्रश्न असा होतो की दुःख नाहीसं झालं तर काय उरतं. बुद्ध या प्रश्नाचं उत्तर देताना कोणतीही प्रतिमा, कोणताही स्वर्ग, कोणतीही अलौकिक अवस्था रंगवत नाही. तो काहीही जोडत नाही, तो फक्त हळूहळू काढून टाकतो. निर्वाणाचा अंतिम अर्थ इथे स्पष्ट होतो. निर्वाण म्हणजे काही मिळवणं नाही, तर अतिरिक्त गोष्टींचा अंत करणं होय. अपेक्षा, ओळख, तुलना, स्वतःबद्दलची कथा, या सगळ्या गोष्टी हळूहळू विरतात. आणि जेव्हा या गोष्टी विरतात तेव्हा माणूस रिकामा होत नाही, तो मोकळा होतो. बुद्धासाठी रिकामेपणा म्हणजे अभाव नाही, तो भारमुक्ती आहे. जसं ओझं खाली ठेवल्यावर चालणं हलकं होतं, तसंच निर्वाणात जीवन देखील हलकं होतं. इथे एक महत्त्वाचा भ्रम तुटतो. निर्वाण म्हणजे आनंदाची कायमस्वरूपी अवस्था नाही. बुद्ध आनंदालाही धरून ठेवत नाही. तो सांगतो, आनंद आला तर पहा, गेला तरी पहा. आनंद टिकवायचा प्रयत्न केला तर तोच दुःख बनतो. त्यामुळे निर्वाण म्हणजे भावनांचा अंत नाही, तो भावनांशी असलेला हट्टी संबंध संपणं आहे. भावना येतात, जातात, पण त्या आत्म्याला बांधून ठेवत नाहीत. करुणा आणि नैतिकतेबद्दल बुद्धाचा दृष्टिकोन इथे अधिक खोल होतो. करुणा म्हणजे नियम पाळणं नाही, ती हे योग्य आहे म्हणून कर या विचारातून येत नाही. करुणा येते ती स्पष्टतेतून. जेव्हा स्वतःचं दुःख हे कसं निर्माण होतं हे दिसतं, तेव्हा दुसऱ्यांचं दुःखही तसंच दिसायला लागतं. आणि मग इजा करणं अशक्य होतं, कारण इजा म्हणजे स्वतःच्या अज्ञानाचं प्रतिबिंब असतं. बुद्धासाठी नैतिकता ही बाहेरची चौकट नाही, ती अंतर्गत समाज आहे. याच कारणामुळे बुद्ध शिक्षा केंद्रित नैतिकतेपासून दूर राहतो. तो कुणालाही पापी ठरवत नाही. तो सांगतो, जे अज्ञानातून वागतात त्यांना शिक्षा नव्हे तर समज हवी आहे. हा विचार अनेकांना वेगळाच वाटतो, कारण तो सूडाची गोडी काढूनच टाकतो. पण बुद्धासाठी सूड म्हणजे दुःखाची पुनरावृत्ती आहे. सुडाने न्याय मिळत नाही, तो फक्त वेदनेची साखळी लांबवतो. इथे बुद्ध आणि आधुनिक मानसशास्त्र एकमेकांच्या जवळ येतात. चिंता, नैराश्य, असुरक्षितता या सगळ्यांच्या मुळाशी बुद्ध एकच गोष्ट पाहतो, अनिश्चिततेशी न जुळवून घेणं. जीवन बदलणारं आहे हे माहीत असूनही आपण स्थिरतेचा हट्ट धरतो, आणि हा हट्ट तुटला की मन अस्वस्थ होतं. बुद्ध याला दोष मानत नाही, तो याला पाहायला सांगतो, कारण पाहण्यातच बदलाची सुरुवात असते. आता बुद्धाचा सूर अत्यंत शांत होतो. तो कुठेही सांगत नाही की हे करा किंवा ते करू नका. तो फक्त म्हणतो, हे जसं आहे तसं पहा. विचार थांबवायला सांगत नाही, विचारांवर विश्वास ठेवणं थांबवायला सांगतो. भावना नष्ट करायला सांगत नाही, भावनांना मी मानणं थांबवायला सांगतो. आणि या छोट्या पण खोल बदलातून संपूर्ण जीवनाची दिशा बदलते. बुद्धाचा अंतिम उपदेश कुठल्याही मोठ्या भाषणात नाही, तो एका साध्या वाक्यात आहे, अपदीप भवा, स्वतःचा दीप व्हा. याचा अर्थ स्वतःपुरतं बंद व्हा असाही नाही. याचा अर्थ बाहेर आधार शोधणं थांबवा. जेव्हा बाहेरचा आधार तुटतो तेव्हा आतली जागरूकता दिसू लागते, आणि तीच खरी सुरक्षा ठरते. महापरिनिर्वाणाच्या आधी बुद्ध शिष्यांना सांगतो, मी निघून जातोय पण धम्म राहील. माझ्या शरीरावर अवलंबून राहू नका, शब्दांवरही अवलंबून राहू नका, अनुभवावर अवलंबून राहा.
कारण शब्द शेवटी पडतात, प्रतिमा मोडतात, पण अनुभव सत्य उघड करतो. हा संदेश अत्यंत कठोर आहे, कारण तो कुणालाही पकडायला काहीच देत नाही. आणि म्हणूनच बुद्ध कधीच सोयीचा ठरत नाही. तो आश्वासन देत नाही, की चमत्कार दाखवत नाही, की स्वर्गाचं आमिष देत नाही. तो फक्त एक आरसा देतो. त्या आरशात पाहणं धाडसाचं असतं, कारण तिथे दोष बाहेरचे नसतात, ते आपले स्वतःच्या आतले असतात. पण ज्याने एकदा ते पाहिलं, त्याला परत अंधारात जाणं कठीण होऊन जातं. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी बुद्ध आपल्याला कुठेच नेऊन ठेवत नाहीत. ते आपल्याला परत आपल्या आयुष्यातच आणतात, पण फक्त वेगळ्या नजरेने. तेच लोक, तेच प्रश्न, तेच संघर्ष, पण त्यांच्याशी असलेला संबंध मात्र बदललेला असतो. आणि तो बदल बाहेरून दिसत नाही, तो आतून जाणवतो. बुद्ध म्हणूनच इतिहासात कधीच अडकत नाही. तो प्रत्येक क्षणी त्या क्षणी जिवंत होतो, जेव्हा एखादा माणूस थांबतो, श्वासाकडे लक्ष देतो आणि पहिल्यांदाच कोणतीही कथा न जोडता स्वतःचा अनुभव पाहतो. त्या क्षणी काही अलौकिक घडत नाही, पण दुःखाची पकड सैल होते. आणि ती सैल होणं हाच बुद्धाचा खरा वारसा आहे. आता हा प्रवाह शेवटच्या, सर्वात शांत आणि सर्वात खोल टप्प्यात प्रवेश करतो. इथे बुद्ध कोणताही नवा विचार मांडत नाही. तो आतापर्यंत उलगडलेल्या प्रत्येक गोष्टीला हळूहळू विरघळू देतो. कारण बुद्धासाठी अंतिम सत्य म्हणजे संकल्पनांची जिंकलेली लढाई नाही, ते म्हणजे संकल्पनांपासून मिळालेली मोकळीक आहे. बुद्ध इथे स्पष्ट करतो की मुक्ती ही एखादी अवस्था नाही, जिला मिळवून मग कायम जपून ठेवायचं असतं. मुक्ती म्हणजे क्षणोक्षणी होणारी सोडवणूक. प्रत्येक क्षणी मन एखाद्या गोष्टीला धरून बसतं, म्हणजे मताला, आठवणीला, अपेक्षेला किंवा भीतीला. आणि प्रत्येक क्षणी ती सोडण्याची संधीही असते. बुद्ध कोणत्याही अंतिम मुक्कामाची भाषा करत नाही, तो प्रवासाची भाषा करतो. कारण जे स्थिर वाटतं तेच पुन्हा दुःखाचं कारण बनू शकतं. या टप्प्यावर बुद्धाचा विचार अत्यंत नाजूक होतो. तो सांगतो, जर तुम्ही मी मुक्त झालो असं म्हणायला लागलात, तर तिथेच पुन्हा मी तयार झालेला असतो. आणि जिथे मी परत येतो, तिथे दुःखाची बीजं देखील पेरली जातात. म्हणूनच बुद्ध कोणतीही ओळख देत नाही, न साधकाची, न ज्ञानीची, न मुक्तीची. ओळख ही सर्वात सूक्ष्म साखळी आहे, असं तो सूचित करतो. इथे करुणा आणि शहाणपण एकरूप होतात. करुणा ही वेगळी कृती राहत नाही, ती नैसर्गिक प्रतिसाद बनते. जसं आग गरम असते म्हणून भाजते, तसं जागरूक मन करुणावान असतं म्हणून इजा करत नाही. नियमांची गरज उरत नाही, कारण समज निर्माण झालेली असते. आणि ही समज शिकवून निर्माण होत नाही, तर ती पाहण्यातून उगम पावते. बुद्धाचा अंतिम समारोप धर्माच्या विरोधात उभा राहतो, पण अध्यात्माच्या विरोधात नाही. तो सांगतो, जर तुमची साधना तुम्हाला अधिक कठोर, अधिक विभाजित, अधिक अहंकारी बनवत असेल, तर ती चुकीच्या दिशेने जात आहे. खरी साधना माणसाला अधिक हलकं, अधिक नम्र आणि अधिक खुले बनवते. कारण जेव्हा तुमचा मी सैल होतो, तेव्हा जगाशी संघर्षच उरत नाही, तर फक्त सहभाग उरतो. आता बुद्ध आधुनिक जगाकडे शांतपणे पाहतो. वेग, स्पर्धा, असुरक्षितता, तुलना या सगळ्यांमध्ये तो एकच गोष्ट पाहतो. मन सतत कुठेतरी पोचायच्या घाईत आहे. पण बुद्ध विचारतो, तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचायचं स्वप्न पाहता, तिथे पोहोचल्यावर मन खरंच थांबेल याची खात्री आहे का? की तिथेही पुढचंच काहीतरी शोधायला लागेल? हा प्रश्न कठोर आहे, कारण तो प्रगतीच्या कल्पनेलाच तपासतो आहे. बुद्ध प्रगती नाकारत नाही, तो अंध प्रगती नाकारतो. बाहेरची प्रगती आतल्या असमाधानाला झाकू शकत नाही. अधिक साधनं, अधिक माहिती, अधिक पर्याय हे सगळं असतानाही जर मन अधिक बेचैन होत असेल, तर प्रश्न बाहेरचा नाही, प्रश्न आतला आहे. बुद्ध इथे दोष देत नाही, ते फक्त दिशा बदलायला सांगतात. या अंतिम प्रवाहात बुद्ध एक गोष्ट ठामपणे स्पष्ट करतात. दुःखाचं संपूर्ण उच्चाटन म्हणजे भावनांचा अंत नव्हे, तर तुमच्या अज्ञानाचा अंत आहे. अज्ञान म्हणजे अंधार नाही, अज्ञान म्हणजे अर्धवट पाहणं आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे पाहतो, वेदना, सुख, भीती, आनंद, तेव्हा त्यांच्याशी लढणं थांबतं. आणि जिथे लढणं थांबतं, तिथे थकवा थांबतो. हाच खरा विसावा आहे. महत्वाची गोष्ट अशी की बुद्ध कुठेही सांगत नाही की हे सगळं लगेच घडेल.
तो आश्वासन देत नाही, तो सांगतो हे पाहणं वारंवार करावं लागतं कारण सवयी खोल असतात. पण प्रत्येक वेळी थोडी जागा तयार होते. प्रतिक्रियेआधी, शब्दांआधी, कृती आधी, आणि त्या जागेतच तुमचं खरं स्वातंत्र्य असतं. या अखेरच्या क्षणी बुद्ध आपल्याला काहीच देत नाही आणि म्हणूनच ते सगळंच देतात. कोणतीही मूर्ती नाही, कोणतंही अंतिम वाक्य नाही, कोणताही आदेश नाही, फक्त एक शांत आमंत्रण. पहा, पहा कसं दुःख तयार होतंय, पहा कसं ते विरतंय, आणि पाहताना लक्षात येईल की दुःख कधीच तुम्ही नव्हतं, ते फक्त एक प्रक्रिया होती. आणि या प्रवासाच्या शेवटी बुद्ध कुठेही उभा राहत नाही, तो मागेही राहत नाही, पुढेही राहत नाही, तो फक्त बाजूला होतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला पाहू शकता. हा बाजूला होणं म्हणजेच बुद्धाचं सर्वात मोठं शिक्षण आहे. इथे हा बुद्ध पूर्ण होतो, घोषणेत नाही तर आनंदाच्या वचनातही नाही. ते पूर्ण होतात ते फक्त एका शांत, स्पष्ट, भारमुक्त जाणीवेत. शेवटी बुद्ध काहीच म्हणत नाहीत आणि कदाचित तेच सगळं पुरेसं असतं. मित्रांनो, अशा पद्धतीने आपले बुद्ध इथे संपतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागात एका नवीन विचारवंतासोबत.